हां. तर आमच्या इकडं खूप पाऊस आहे आज. तुमच्याकडं आहे का? सांगा मला कमेंटमध्ये नक्की. तर आहे ना, ते काल मी एक व्हिडिओ टाकला होता, की मी कानातले करून आणले. तर ते माझे मशीनचे पैसे येतं. तर मशीनचे म्हणजे ते ब्लाऊज काही टिपा वगैरे असले ना, तर ते मी करायचे आणि ते जे पैसे मला भेटायचे ना, तर ते मी घरात यूज नव्हते करत. आधी केले होते, पण आता नव्हते करत मी ते 4-5 महिन्यापासून करत नव्हते. तर ते मी गल्ल्यामध्ये सेव्ह करून ठेवायचे. तर ते फोडल्यावर मला 10,000 रुपये भेटले त्याचे. तर बाकी 6 अजून मला मी सेव्हिंग केलेले म्हणजे ह्यांच्या पगारामधले जे मी सेव्हिंग करते ते अकाउंटमध्ये होते ते त्यातले मी 6,000 रुपये घेतले होते. असे मी 16,000 रुपयाचे हे वालं हे वालं केलं होतं. हे मला बसलं आहे 11,500ला आणि हे पहिलं माझ्या कानातलं होतं, पण आहे ना मी ते मोडलं कारण की ते तुटलेलं होतं थोडंसं. ते मोडून त्यामध्ये 3,000 रुपये टाकून हे करून आणलं. तर मी ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करते कारण की आहे ना आपल्याला काही अडी-अडचण आली ना, तर लोकांपाशी पैसे मागण्यापेक्षा मला असं वाटतं की आपल्यापाशी काहीतरी असं असलं तर पटकन आपण ते मोडून किंवा काहीही करून आपण आपले गरजे भागवू शकतो गरज. तर मला लोकांसमोर पैसे मागायला किंवा हात पसरायला बिलकुल आवडत नाही. तर आपल्यापाशी असं असलं याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं. हे कुठंही वाया जाणार नाही आहे. हे कुठं पण वाया जात नसते. हे आपल्याकडे असलं ना ते आपल्याला कोणाचीही गरज नाही. तर कारण की मी असं काहीतरी बघितलेलं आहे. मी याच्यामध्येच इन्व्हेस्ट करते. लोकांसमोर मला पैसे मागायला बिलकुल आवडत नाही आणि कधी मला गरजसुद्धा पडलेली नाही आहे.